अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये। अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूयात पनीर भाजी बनवायला। सर्वप्रथम काय करायचं, इथे एक गॅस चालू करायचा आणि गॅसवरती पातेलं ठेवायचं। पातेल्यामध्ये अर्ध पातेलं इतकंसं पाणी टाकायचं। आता इथे मी अशा 2 वाट्या कांदे कापून घेतलेले आहे बघा। असे कांद्याचे स्लाइस करून घ्यायचे आणि ते टाकायचे। आता 8 ते 10 काजू घेतले तेही टाकायचे। आता हा कांदा आपल्याला 9 ते 10 मिनिट असा वाफळून म्हणजे शिजवून घ्यायचा आहे बघा। आता इथे आपला कांदाही शिजलेला आहे बघा। आता तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। 2च वाट्या कांदा घ्यायचा बघा। इथे मी 2 वाट्या कांदा घेतला होता आणि 8 ते 10 काजू घेतले होते। 9 ते 10 मिनिट हे शिजवून घेतलेलं आहे। आता ते एका प्लेटमध्ये काढलं। तोपर्यंत काय करायचं, ते गार होत आहे तोपर्यंत आपण जे पनीर आहे ना ते असं कापून घ्यायचं बघा। आता इथे हे घरचंच पनीर आहे। आता पनीर कसं बनवायचं याची रेसिपी मी नंतर अपलोड करेन। पनीरचे असे स्लाइस करून घ्यायचे बघा, छोटे छोटे। आता एक गॅसवरती असा पॅन ठेवायचा। पॅनवरती असं एक पळी तेल टाकायचं। तेल सगळ्या पॅनला लावून घ्यायचं। आता त्यावरती आपण जे पनीरचे तुकडे म्हणजे जे छोटे छोटे पनीर कापून घेतले होते ना ते टाकायचे। आता आपल्याला हे पनीर भाजून घ्यायचं आहे बघा। आता काही जण कच्चंच पनीर भाजीला टाकतात, पण कच्च्या पनीर भाजीला जर टाकलं तर ते कच्चं लागतं बघा खायला। आणि जर असं मस्त लालसर करून घेतलं ना तर एकदम टेस्ट देतं बघा। आता इथे मी असं लालसर पनीर भाजून घेतलेलं आहे। आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता काय करायचं, आपण जो कांदा शिजवून वाफळून घेतला होता ना, काजू आणि कांदा, तो मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचा। तर इथे मी 2 वाट्या कांदा घेतला होता। लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक घेतलं बघा। आता लसणाच्या 9 ते 10 पाकळ्या घेतल्या होत्या आणि अद्रक 1 इंच अद्रक घेतलं होतं। ते बारीक झालं। आता ते एका प्लेटमध्ये काढायचं आणि नंतर 1 वाटी टोमॅटो घेतलं। त्यासाठी मी किचन किंग मसाला 2 चमचे किचन किंग मसाला, 2 चमचे पनीर मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि चिमूटभर हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं बघा। आता एक कढाई ठेवायची। कढाईमध्ये 5 ते 6 पळ्या तेल टाकायचं बघा। तेलाचा वापर या भाजीला थोडासा जास्त करायचा। तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायची जिरे आणि असा एक बारीक स्लाइस करून घेतलेला कांदा आहे बघा। एकदम म्हणजे एकदम बारीक कापलेला आहे बघा हा कांदा। आता हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर होऊस्तवर तेलामध्ये परतून द्यायचा। हे बघा, असा लालसर कलर झाला की कांद्याचा, मग त्यामध्ये आपण जी कांद्याची, लसूण, अद्रक आणि काजू ज्याची प्युरी केली होती ना ती टाकायची। आता ही प्युरी आपल्याला हलवून घ्यायची बघा 2 ते 3 मिनिट। गॅस हा मीडियमच ठेवायचा आणि त्यामध्ये नंतर 1 वाटी टोमॅटो घेतलं होतं ना, तेही बारीक करून घेतलं होतं बघा, ती प्युरी टाकायची आता। आता इथे बघा प्रमाण असं आहे, 2 वाट्या कांद्यासाठी 1 वाटी टोमॅटो आहे। आता हे मस्त हलवून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनिट यावरती झाकण ठेवायचं आहे बघा। ही गिरवी आपल्याला मस्त शिजवून घ्यायची। 5 ते 10 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूयात। त्यामध्ये जे पाणी असतं ना ते आटून जातं आणि ही गिरवी असते ना तीही मस्त शिजते। हे बघा, गिरवी इथे कोरडी झालेली आहे। आता आपण जे मसाले घेतले होते ना, किचन किंग मसाला 2 चमचे, पनीर मसाला 2 चमचे, लाल मिरची पावडर 1 चमचा, हळद, मीठ ते टाकायचं। बारीक कापलेली कोथिंबीर ही टाकायची। आता हे सर्व मस्त मिक्स करून घ्यायचं बघा।
आता खूप जणांचे प्रश्न असतात, आम्ही घरी पनीर करतो पण आमचे पनीर हॉटेलसारखं होतच नाही, पातळच बनतं. तर काय करायचं बघा, जेवढे जास्त माणसं असतील तेवढं जास्त गिरवी करायची. आता जे पनीरचे तुकडे होते, जे काप होते तेही टाकायचे आणि हलवून घ्यायचं. हॉटेलची भाजी बघा घट्टसर असते, त्यामुळे आपण ही गिरवी घट्टच ठेवायची, जास्त पाणी टाकायचं नाही. आता याच्यामध्ये बघा मी 1 वाटी फ्रेश क्रीम घेतली आहे. अमूलची फ्रेश क्रीम घ्यायची. फ्रेश क्रीमना काय होतं तर आपली भाजी एकदम हॉटेलसारखी टेस्टेड बनते. आता काही जण बघा काय करतात, 10 जणांची भाजी असतात आणि 1 टोमॅटो आणि कांद्याची गिरवी करतात. तर ती भाजी पातळ बनते. मग ती हॉटेलसारखी लागत नाही. त्यामुळे काय करायची, जेवढे जास्त जण असतील, आपल्याला जेवढी जास्त भाजी करायची ना, तेवढे जास्त कांदे आणि टोमॅटो घ्यायचं. फक्त प्रमाण असं ठेवायचं. कांदा 1 वाटी असेल तर अर्धा वाटी टोमॅटो घ्यायचं. आता इथे मी 2 वाट्या कांदे घेतले तर 1 वाटी टोमॅटो घेतलं. आता इथे मी गरम केलेलं पाणी टाकते बघा थोडंसं. जास्त पाणी टाकायचं नाही, एकदम अर्धा ग्लास इतकंच पाणी टाकायचं आहे. कारण ही भाजी घट्टच असते बघा. हॉटेलमध्ये तर तुम्ही खाल्लीच असेल, पनीर मसाला म्हणा किंवा पनीर म्हणा, हे एकदम घट्ट असतं. आता यामध्ये कसुरी मेथी अशी मी हातावर चुरगळून घेतली होती, तीही टाकत आहे. आता त्यावरती काय करायचं, 5 ते 10 मिनिट परत झाकण ठेवायचं आहे. आपल्या भाजीला उकळी येईल. 5 ते 10 मिनिटानंतर झाकण काढूयात. भाजी ही मस्त उकळलेली आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा. तयार आहे आपलं गरमागरम पनीर भाजी. तुम्ही पण तुमच्या घरी अशी पनीर भाजी नक्की ट्राय करा. आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमची पनीर भाजी कशी झाली कमेंट करून नक्की कळवा. झालं की नाही मग हॉटेलसारखं पनीर? थँक यू.